हा देतो देतो। हे अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची। तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं धुट्ट्यासोबत जर तुम्ही मेडिकल कॉलेज समोरचे जेवढ्या टपऱ्या जर बघितल्या, धुट्टा तर मिळतो पण ड्रग्ज सुद्धा मिळतं, इंजेक्शन सुद्धा मिळतात। त्याच्यामुळं मेडिकल कॉलेज तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरची ही आहे लक्षवेधी आहे, तिथला नगरसेवक होतो स्टॅलिन, तुमची MGM कॉलेजच्या समोरचे जर तुम्ही जर ते पूर्ण झेरॉक्सपासून धुट्टे जर बघितले, धुट्ट्याच्या टपऱ्यावर जर बघितलं तर नुसती धुट्टाच भेटत नाही, ड्रग्ज सुद्धा मिळते, त्या इंजेक्शन सुद्धा मिळतात, त्या डोळ्याला का म्हणतात त्या डोळ्या सुद्धा त्या टपरीवर मिळतात। हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रकार आणि हे काय त्या अन्न व प्रशासन विभागाचा थोडी विषय हा, याच्यात सगळे मिलीजुली बदलते, सगळ्याला शेवटच्या माणसापर्यंत पैसे जातात। तुम्ही ड्रग्ज तशामुळे चालतंय, गुटखा तशामुळे बंदी असताना सुद्धा तसं चालतंय। याचे सगळे कारणे जर तुम्ही जर पुढे जर पाहिले तर आता आपण सत्य परिस्थिती आहे की धुट्ट्या टपरीवर धुट्ट्यासोबत जर मेडिकल कॉलेज तुम्ही बघा, छत्रपती संभाजीनगर मध्ये तरुण मुली सुद्धा ड्रग्जच्या याच्यात गेलेल्या आहेत, तिथल्या तुम्ही सिक्रेट सहित बंदी असताना सुद्धा ह्या गोष्टीला परवानगी मिळते। आता याच्यात सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची तपासणीसाठी पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला। सत्यता आहे, गुन्हे दाखल करून घेत नाही, त्यांचं म्हणणं आहे लॅबमध्ये चेक करून द्या, मग पुढे पाहू हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे का गुटखा आहे नाही आहे, त्याच्यात लॅब नमुने लॅबवालेच मिळून जातात, त्याचे रिपोर्ट सगळे धागेदोरे शेवटचा माणसापर्यंत त्याचे धागेदोरे पसरलेले सगळ्याला। म्हणून माननीय मंत्री महोदय, आपण जो उत्तर देऊ लागले हा एकटे तुमच्या जबाबदारी नाही, हा तुम्ही प्रत्येक गोष्ट माझं एवढंच म्हणणं आहे की जर गुटखा धरला, ड्रग्ज धरला, त्या इंजेक्शन असतात, हे मेडिकल कॉलेजचे सगळे पोलीस प्रशासन आणि तुम्ही दोन्ही डिपार्टमेंट मिळून याची सगळी चौकशी करून मेडिकल कॉलेज शाळेसमोरचे सगळे शाळेसमोर सुद्धा ह्या गोष्टी मिळतात। 9वी 10वीचे मुलं आज तुम्हाला जर बघितलं बाहेर आले की तो विषय होतो। म्हणून नम्रपणे विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयाला की या सगळ्या गोष्टीवर बंदी आली तर याच्यावर कडक कारवाई करून ज्या शाळेसमोरच्या टपऱ्या आहे ह्या पूर्णपणे टपऱ्या कोणत्याही नको, जनरल स्टोअरच्या नावावर तिथं गुटखे सिक्रेट आहे, सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणून बिघडत चाललाय। म्हणून नम्रपणे विनंती आहे मंत्री महोदयाला की संयुक्त कारवाई तुम्ही करणार का पोलीस प्रशासन, जोपर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला पोलिसाची मदत मिळणार नाही तो पण कारवाई। म्हणून पोलीस प्रशासन आणि तुम्ही मिळून ह्या सगळ्या शाळेसमोरच्या असत्या मेडिकल कॉलेज, मी छत्रपती संभाजीनगर MGMचं कॉलेज सांगितलंय, तुम्ही बाजूने जर तपासणी जर केली ना तिथं तर 100% तुम्हाला ड्रग्ज पासून गुटख्यापासून सगळ्या गोष्टी मिळत्या। याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? पोलीस विभागाला आपल्या सूचनेप्रमाणे पूर्वीही पोलीस विभागाला आपण बरोबर घेत होतो, आताही पोलीस विभागाला बरोबर घेऊन पहिल्या फेजमध्ये शाळा कॉलेजेस जिथं असतील तिथं प्रायोरिटीनं लगेचच कार्यवाही केली जाईल, त्याची सुरुवात लगेच केली जाईल। त्याचप्रमाणे हा जो काही आपण ऑनलाईन खरेदी विक्रीचा ऑनलाईनचा जो काही विषय सांगितला त्या संदर्भात मी वरच्या सभागृहात बोललोय तसा का एक आपण टोल फ्री नंबर तयार करतो आणि तो अधिवेशन संपण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो। आणि त्याचप्रमाणे आपण एक व्हॉट्सअप नंबर वेगळा केलेला आहे, तो नंबर असा आहे 1800 222 365 हा व्हॉट्सअप नंबर आहे। आणि ऑनलाईनच्या संदर्भातला जो आहे खरेदीचा तो एक वेगळा नंबर तयार करून अधिवेशन संपण्यापूर्वी देतो। चला।